महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गडचिरोलीत बनावट आदेशांचे सत्र सुरूच। जिल्हा परिषदेच्या नावाने शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र, पोलिसात तक्रार, संशयित ताब्यात। गडचिरोली जिल्ह्यात बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील परिचर शिपाई पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आता त्यापेक्षाही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। एका उमेदवाराला थेट जिल्हा परिषदेच्या नावाने शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या घटनेमुळे जिल्हा परिषदेसह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी संबंधित नियुक्ती आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागामार्फत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने तपासाच्या दृष्टीने अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र अशा पाठोपाठ होत असलेल्या प्रकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनावर राजकीय वाढलेला दबाव व प्रशासनाचा राजकारणापुढे गुडघे टेकणे हे उघडपणे दिसून येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।